हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अवेंजर बॅच 4 ऑनलाईन प्लस ऑफलाईन या बॅचला विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि त्याच्यासोबत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव कारण एमसीआरपीजी सीईटीचा निकाल लागलाय. त्याच्यानंतर बऱ्याच ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सचे सुद्धा, बीकॉम ग्रॅज्युएट्सचे सुद्धा, जनरल ग्रॅज्युएट्सचे सुद्धा खूप जास्त कॉल आणि मेसेजेस आहेत की सर अवेंजर बॅच 5 आम्हाला या ठिकाणी जॉइन करायची आहे आणि ती नेमकी कधी चालू होणार आहे. तेव्हा अवेंजर बॅच 5 च्या बाबतीत नवीन बॅच आपण लॉन्च करतोय. कधी त्या बाबतीतची माहिती सांगणारा इत्थंभूत हा व्हिडिओ. तेव्हा अवेंजर बॅच 5 जी बॅच आहे, ज्या बॅचची खरंच बरेच विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. ती बॅच आहे 27 जुलै 2026 रोजी. त्यामुळे या बॅचच्या बाबतीत नेमके फीचर्स काय असणार आहेत, काय-काय गोष्टी मिळणार आहेत, ऑनलाईन काय-काय मिळणार आहे, ऑफलाईन काय-काय मिळणार आहे, या बाबतीत इत्थंभूत माहिती सांगणारा हा कंप्लीट व्हिडिओ. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही बॅच सकाळची असणार आहे की दुपारची असणार आहे? तर लक्षात घ्या, अवेंजर्स बॅच 5 ही सकाळची बॅच असणार आहे आणि दिनांक असणार आहे 27 जुलै 2026 वार सोमवार. तेव्हा अवेंजर बॅच 5 च्या बाबतीत काय-काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आपण बघूयात. तर ही बॅच मॉर्निंग बॅच असणार आहे का? तर हो, ही बॅच असणार आहे मॉर्निंगला सकाळी 7:30 वाजता, 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये ही बॅच असणार आहे अवेंजर्स बॅच 5. ओके. बरं. सर मग या बॅचच्या बाबतीत नेमकी फीस कशी असणार आहे ती मी एकदा सुरुवातीलाच पुन्हा एकदा सांगून देतो. जी फीस आपण आतापर्यंत जी डिस्काउंटेड फीस आपण आतापर्यंत देत आहोत, त्याच फीसमध्ये आपण अवेंजर बॅच 5 सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाईड करत आहोत. तेव्हा अवेंजर बॅच 5 ऑनलाईन बॅच करायची आहे सर मला ऑनलाईन. अशा कंडिशनमध्ये जनरल बँकिंगमध्ये तुम्हाला इंग्लिश, क्वांट, एलआर आणि जीए या सगळ्याच गोष्टी इन्क्लुडिंग बुक, टेस्ट सीरीज नोट्स अशी ₹6,000 फक्त फीस असणार आहे. सोबत एएफओ प्लस जनरल बँकिंग ज्या विद्यार्थ्यांना ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसरची तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश, क्वांट, एलआर, जीए आणि ॲग्रीकल्चर या सगळ्याच विषयांची फीस जी आहे इन्क्लुडिंग बुक, टेस्ट सीरीज नोट्स सगळंच मिळून फी जी आहे ती फक्त आणि फक्त ₹8,000 एवढी फीस या ठिकाणी असणार आहे. तर ओके, हे तर गोष्ट आमच्या लक्षात येते की सर ऑनलाईनमध्ये जनरल बँकिंगची फीस 6,000, एएफओ प्लस जनरल बँकिंगची फीस ₹8,000. तर ऑफलाईन बॅचच्या बाबतीत नेमकं काय असणार आहे? तर ऑफलाईन बॅचमध्ये सुद्धा पुन्हा एकदा आपण अतिशय व्यवस्थित म्हणजे काय तर परवडेल, खिशाला परवडेल अशा हिशोबाने फीस या ठिकाणी अवेंजर बॅच 5 ची सुद्धा ठेवलेली आहे. तर ॲक्सेस किती दिवस असेल, व्हॅलिडिटी किती दिवस असेल, या बॅचची फीस काय असेल? तेव्हा या बॅचची फीस सुद्धा फक्त आणि फक्त आपण 100 विद्यार्थ्यांसाठी लिमिटेड सीट्स आपण या ठिकाणी या बॅचमध्ये ठेवलेल्या आहेत आणि या बॅचची फीस असणार आहे फक्त आणि फक्त ₹20,000. तर बॅचची व्हॅलिडिटी जवळपास 12 महिन्यांपर्यंत अर्थात 1 वर्षापर्यंत या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही ऑफलाईन बॅच स्टार्ट करता, तेव्हाच तुम्हाला ऑनलाईन बॅचचा ॲक्सेस सुद्धा दिला जाणार आहे आणि हा ॲक्सेस तुमच्याकडे पूर्ण वर्षभर या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे ऑनलाईन ॲक्सेस जो आहे तो सुद्धा 12 महिन्याचा ऑफलाईन बॅचच्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्ही बॅचमध्ये जे काही शिकता त्याची रेकॉर्डिंग ही तुम्हाला पुन्हा लगेचच सेम डेला 12 महिन्यांसाठी या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. ओके. तेव्हा सर नेमकं फॅकल्टीज कोण-कोण असणार आहेत? प्रदीप पाटील सर आहेत. इंग्लिशसाठी सध्या पेपरचा पॅटर्न जो आहे तो बदललेला या ठिकाणी दिसतो. डिस्क्रिप्टिव्ह आलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकमेव पर्याय ते म्हणजे प्रदीप पाटील सर इंग्लिश या बॅचमध्ये तुम्हाला कंप्लीट करणार आहेत. एम-ए इंग्लिश सरांचा झालेला आहे, सेटनेट झालेला आहे, सेल्टा आइसलँडवरून, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधून ELTS सर्टिफाईड ट्रेनर सर आहेत आणि 24 वर्षांचा प्रदीर्घ असा शिकवण्याचा अनुभव या ठिकाणी प्रदीप पाटील सरांना आहे. त्यामुळे इंग्लिश इज इक्वल टू प्रदीप पाटील सर हे समीकरण महाराष्ट्रात अजूनही कुठेही बदललेलं आपल्याला दिसत नाही. त्यावेळेस कोणताही विद्यार्थी म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात कोणत्याही ब्रांचमध्ये जा, कोणत्याही विद्यार्थ्याला विचारला की त्यांनी इंग्लिशची तयारी नेमकी कोणाकडून केलेली आहे, तर तो प्रत्येक विद्यार्थी तुम्हाला एकमेव नाव सांगेल ते म्हणजे प्रदीप पाटील सर. तेव्हा इंग्लिशला नो अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स आणि ठामपणे विद्यार्थ्यांना एकदम रेग्युलरली ऑन टाईम सध्या एकदम जबरदस्त पद्धतीने इंग्लिश जर कोणी शिकवत असेल तर ते प्रदीप पाटील सर आहेत. तेव्हा अवेंजर बॅच 5 मध्ये सुद्धा कंप्लिटली आपल्याला प्रदीप पाटील सर या ठिकाणी दिसणार आहेत. सेकंड, मी स्वतः तुमचं ॲग्रीकल्चरचा पोर्शन आणि सोबत जनरल अवेअरनेसचा पोर्शन जो आहे या ठिकाणी मी घेणार आहे. माझं नाव सिद्धेश्वर कोंगे. ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून बँक ऑफ इंडियाला 2 वर्ष काम केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जवळपास मागच्या 10 ते 12 वर्षांपासून साधारणतः मी या ठिकाणी शिकवत आहे आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रीकल्चर या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हजारो विद्यार्थ्यांपर्यंत आजपर्यंत मी पोहोचलेलो आहे. बरं. तर अजून कोण आहेत? क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी अमित पाटील सर. बी कम्प्युटर सरांचा झालेला आहे. 9 वर्षांपासून सर जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी शिकवतायत. MBA CET मध्ये 99.99 पर्सेंटाईल आहे.
कॅटमध्ये 99.96% आहे आणि आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड शिकवून त्यांना त्यांचं यशोशिखरावर पोहोचवण्याचं काम अमित पाटील सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर अजून कोणते फॅकल्टी आहेत? शंकर मापारी सर, छोटा पॅकेट बट बडा धमाका असं सध्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय जास्त पॉप्युलर असलेलं नेम म्हणजे कोणते? तर शंकर मापारी सर. चुटकी सरशी असलेलं तुमचं जे रिझनिंग आहे, मेन्स लेव्हलला, ॲक्चुअल लेव्हलला घेऊन जाऊन तुमचं रिझनिंग जे आहे, जे व्यक्ती शिकवतायत ते म्हणजे शंकर मापारी सर. विद्यार्थी कुठेही असो, कशाही पद्धतीने करो, पण शंकर मापारी सरांची रिझनिंगची बॅच त्या विद्यार्थ्यांकडे सध्या दिसतीच आहे. असे शंकर मापारी सर, ॲग्रीकल्चर सरांचं ग्रॅज्युएशन आहे. आय-डी-बी-आयमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलंय. जे-जे-बीमध्ये क्लर्क म्हणून, सिटी युनियन बँकेमध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून जवळपास 25 प्लस मेन्स आतापर्यंत पीओ क्लर्क, एओ असिस्टंटच्या देण्याचा अनुभव आहे. याच्यासोबत आतापर्यंत 5 ते 6 इंटरव्ह्यू स्वतः त्यांनी दिलेले आहेत. आय-बी-पी-एस पीओ मेन्स 2024 मध्ये ज्यावेळेस प्रचंड अवघड पेपर आला होता, त्यावेळेस जवळपास 52 मार्क्स जे आहेत, एवढा कॉम्बो त्यांचा होता. आणि इफ आय एम नॉट रॉंग जवळपास 36 मार्क्स सरांना हे रिझनिंगमध्ये त्या ठिकाणी मिळाले होते आय-बी-पी-एस पीओच्या मेन्समध्ये. तेव्हा आत्ताही सर परीक्षा देतात, आत्ताही सर स्वतःची गुणवत्ता पुन्हा पुन्हा सिद्ध करतात आणि विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय नाव रिझनिंगच्या बाबतीत ते म्हणजे शंकर मापारी सर या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहेत. तर नेमके बॅचेसचं स्वरूप कसं असणार आहे? ऑनलाईन बॅचेसमध्ये काय-काय मिळणार आहे? ऑफलाईन बॅचेसमध्ये काय-काय मिळणार आहे? तेव्हा पहिल्यांदा आपण ऑनलाईन बॅचेसमध्ये काय मिळणार आहे याबाबतीत पाहूयात. लाईव्ह लेक्चर्स प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स, प्री टेस्ट सीरीज असणार आहे. प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू अशा तिन्ही पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला गाईडन्स मिळणार आहे. पर्सनल डाऊट क्लिअरिंग सेशन्स या ठिकाणी असणार आहेत. स्टडी मटेरियल सर्व बुक्स हे प्रिंटेड घरपोच मिळणार आहेत. प्लस क्लासरूममध्ये झालेल्या गोष्टींच्या पीडीएफ नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. थोडंसं जाऊया पुढं. सर ऑफलाईन बॅचमध्ये काय-काय मिळणार आहे? कम्प्लिटली ऑफलाईन टीचिंग, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चरचा ॲक्सेस, याच्यासोबत फ्री टेस्ट सीरीज, प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूची ऑफलाईन कंप्लीट तयारी, सोबत पर्सनल काउन्सिलिंग अँड डाऊट क्लिअरिंग सेशन, स्टडी मटेरियल अशा सगळ्या पद्धतीने गोष्टी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. तर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना अजून काय शिकवलं जातं किंवा अजून काय एक्स्ट्रा मिळतं? ऑफलाईन काउन्सिलिंग, जसं बाकीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही विद्यार्थ्यांना टेलिग्राम सेशन, ज्याच्यात ॲग्रीकल्चर आहे, एल-आर आहे, याच्यामध्ये इंग्लिश आहे, याच्यासोबत याच्यामध्ये क्वांट आहे, या सगळ्याच विषयांचे टेलिग्राम सेशन या ठिकाणी आहेत. सोबत इंग्लिश ड्राईव्ह जे ॲप आहे, या ॲपमध्ये तुम्हाला इंग्लिशच्या कंप्लीट डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट, अॅनालिसिस या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या इंग्लिश ड्राईव्ह या टेस्ट ॲपमध्ये तुम्हाला ॲक्सेस फ्री ऑफ कॉस्ट या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सोबत स्पेशल पीडीएफ क्वांटची प्रॅक्टिस, सोबत प्रॉपर प्री प्लस मेन्सची प्रॅक्टिस अशा सगळ्या पद्धतीनं या बॅचमध्ये तुमची तयारी करून घेतल्या जाणार आहे. तर जर मला स्पेशल बॅच घ्यायची असेल तर अवेलेबल आहे का? तर हो, क्वांटची स्पेशल बॅच तुम्ही घेऊ शकता, रिझनिंगची स्पेशल बॅच तुम्ही घेऊ शकता, इंग्लिशची स्पेशल बॅच तुम्ही घेऊ शकता, ॲग्रीकल्चरची स्पेशल बॅच घेऊ शकता. क्वांट, रिझनिंग आणि ॲग्रीकल्चर यांची फीस ₹2,500 आहे आणि स्पेशल इंग्लिशच्या बॅचची फीस ही ₹3,000 आहे. स्पेशल इंग्लिशची बॅच जी आहे ही तुम्हाला इंग्लिश ड्राईव्ह नावाच्या ॲपमधून या ठिकाणी तुम्हाला परचेस करता येणार आहे. आणि बाकीच्या तिन्ही विषयांची जी बॅच आहे ही अल्फा कोचिंग या ॲपमधून तुम्हाला या ठिकाणी परचेस करता येणार आहे. तर नेमका आपला ॲड्रेस कुठं असणार आहे? तर लक्षात घ्या, आपल्या ऑफिसचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगतोय पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आपली बॅच कोणत्या हॉलमध्ये होणार आहे, कुठे होणार आहे त्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो. आपल्या ऑफिसचा ॲड्रेस असणार आहे, नवीन ऑफिस जे आहे आपलं, हे 2nd फ्लोअरला आहे, चौधरी चेंबर्स, अपोजिट टू यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर. आणि आपले जे लेक्चर्स आहेत इथून एक समोरच म्हणजे असलेली जी बिल्डिंग आहे, ज्या बिल्डिंगचं नाव आहे स्वस्तिक टावर, अपोजिट टू यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, त्या ठिकाणी असणार आहे 4th फ्लोअरला तुमचे या ठिकाणी लेक्चर जे आहेत हे या ठिकाणी तुम्हाला सुरू झालेले दिसणार आहेत. तर डेट काय आहे एकदा पुन्हा आम्हाला सांगता येईल का? तर हो, डेट जी आहे ही असणार आहे 27 जुलै. तर टाइम सकाळी 7:30 वाजता. ओके, चला जाऊया थोडंसं पुढं. सर स्टडी मटेरियलच्या बाबतीत तुम्हाला सांगितलेलं आहे. सर व्हॉट अबाउट द ऑनलाईन ॲक्सेस? तर ऑनलाईन ॲक्सेस हा तुम्हाला एक तर विंडोज वरती किंवा अँड्रॉइड वरती, म्हणजे आयदर विंडोज किंवा अँड्रॉइड, iOSचं काम सध्या आपलं चालू आहे. iOSचं अपग्रेडेशन म्हणजे जे काही पुश आपण केलं होतं त्याच्यामध्ये जे काही अपडेट आहे तो अपडेट यायला थोडासा वेळ लागतोय. iOS सुद्धा लवकरच चालू होईल, पण तत्पूर्वी आता सध्या विंडोजला किंवा अँड्रॉइडला दोनपैकी कुठेही एकाच ठिकाणी, मी पुन्हा सांगतोय सर इकडून लॉग आउट करून तिकडे लॉग इन केलं, तिकडून लॉग आउट करून इकडे लॉग इन केलं तर चालेल का? तर नाही. आयदर विंडोजमध्ये किंवा अँड्रॉइडमध्ये दोनपैकी एका ठिकाणी तुम्ही जे लेक्चर्स आहेत ते ऍक्सेस करू शकता. सर इन ॲप डाउनलोडची सुविधा आहे का? तर हो, अँड्रॉइडमध्ये इन ॲप डाउनलोडची सुविधा आहे.
विंडोजमध्ये मात्र इन ॲप डाउनलोड करता येत नाही. तर बॅच परचेस कशी करायची ते एकदा सांगा. गो टू प्ले स्टोअर किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला लिंक दिलेली आहे ॲपची. तिथे जाऊन तुम्ही क्लिक करू शकता आणि तिथून तुम्ही जाऊन बॅचला बाय नाऊला क्लिक करू शकता. म्हणजे पहिल्यांदा ॲप डाउनलोड करायचंय. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी त्या ठिकाणी रजिस्टर्ड करायचा आहे. केल्यानंतर तुम्हाला कोणत्या एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करताय त्याला क्लिक करायचंय. जसं तुम्ही प्रिपेअर करत असाल बँकिंगला, तर ती बँकिंगची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आतमध्ये गेल्यानंतर कोर्सेसमध्ये जायचंय. फुल कोर्सेस नावाचा एक फोल्डर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्या फुल कोर्सेसला क्लिक करायचंय आणि त्या ठिकाणी तुम्हाला अवेंजर बॅच 5 जी आहे, ऑनलाईन पर्चेस करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि ऑफलाईनचे विद्यार्थी मात्र ऑफलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. सर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर कोणत्या नंबरवर किंवा अजून माहिती पाहिजे असेल तर कोणत्या नंबरवर कॉल करता येईल का? तर हो, 100% तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर तुम्हाला 2 नंबर मी या ठिकाणी देतो. याच्यावरती तुम्ही अजून माहिती घेऊ शकता. 84 82 82 82 34 या नंबरवरती कॉल करू शकता किंवा 92 84 04 56 12 संजीत कदम सर यांना तुम्ही कॉल करू शकता. हे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण माहिती या ठिकाणी देतील. संजीत कदम सर हे या ठिकाणी तुम्हाला माहिती देतील. तर जी बॅच चालू होणार आहे, ही कधी चालू होणार आहे मी पुन्हा एकदा सांगतोय. 27 जुलैला 2026 सकाळी 7:30 वाजता. सर डेमो लेक्चर्स असतील का? तर हो, YouTubeला पहिले 2 दिवस हे डेमो लेक्चर्स तुम्हाला बघता येणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला या बॅचला जॉइन करायची इच्छा असेल तेव्हाही करू शकता किंवा आत्ताही तुम्ही या बॅचला जॉइन करून एनरोल ॲपमधून तुम्ही या ठिकाणी करू शकता. मी पुन्हा एकदा 2 नंबर तुम्हाला देतोय. कुठल्याही प्रकारचा डाऊट किंवा अडचण असल्यास या 2 पैकी कुठल्याही एका नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता. 84 82 82 82 34 हा आपला अल्फा कोचिंगचा इन्क्वायरी नंबर आहे किंवा जर अडचणच येत असेल तर 92 84 04 56 12 हा संजीत कदम सर यांचा नंबर आहे. तिथेही तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता. चालेल? तर लवकरच भेटूयात 27 जुलैला सकाळी 7:30 वाजता अल्फा कोचिंगच्या YouTube चॅनलवरती किंवा अल्फा कोचिंगच्या ॲपमध्ये सोबत अल्फा कोचिंगच्या ऑफलाईन बॅचेसमध्ये सुद्धा. विश यू ऑल द बेस्ट. भेटूयात लवकरच. बाय. टेक केअर.